27 वर्ष भाजपशी निष्ठावंत राहून काम करणाऱ्या दीपक पाटील यांना इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याचं समजताच नागरिक रस्त्यावर उतरले। यावेळी पक्षाच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली। नागरिक रस्त्यावर उतरल्यानं काही काळ हा मार्ग बंद होता। या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। इचलकरंजी महापालिकेची पहिल्यांदाच निवडणूक होत आहे। त्यामुळे शहरात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या 800हून अधिक झाली आहे। इच्छुकांच्या मुलाखती झाल्या असून वरिष्ठ पातळीवरूनच उमेदवारी निश्चित होणार असल्याचं सांगितलं जात असल्यानं राजकीय वातावरण तापू लागलंय। उमेदवारी निश्चित झालेल्या काहींना कामाला लागण्याच्याही सूचना दिल्या आहेत। दरम्यान विक्रमनगर परिसरात दीपक पाटील हे गेली 27 वर्ष निष्ठेनं भाजपचं काम करत आहेत। त्यांना उमेदवारी नाकारल्याचं समजताच आज त्यांच्या समर्थकांसह नागरिक रस्त्यावर उतरले। यावेळी वृद्ध नागरिकांसह महिलांनी पक्षाच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली। तसंच पक्षाचा पहिला झेंडा लावण्यापासून सतत पक्षाची एकनिष्ठ राहून काम करणाऱ्याला उमेदवारी नाकारणार असतील तर उमेदवारी कोणाला देणार असा संतप्त प्रश्नही उपस्थित करण्यात आला। एकनिष्ठ माणसाला जर तुम्ही आता तिकीट देत नसाल तर आम्ही पदाधिकारी सगळे राजीनामा देणार आहोत। आणि जर भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी जर कोणतंही पॅनल उभं करण्याचा प्रयत्न जर केला तर त्या पॅनलला सुद्धा आम्ही पाडणार, कोणतंही मत देणार नाही आणि काय नाही। ह्या वेळेला इथं एक वेगळा इतिहास घडेल आणि तो इतिहास येणारी 15-16 तारीख त्यावेळेला ते सगळं समजेल। निष्ठावंत जर कार्यकर्त्याला जर मिळत नसेल तर काम करावं की नाही करावं आणि कशासाठी करावं। पैसा नाही म्हणून जर त्या माणसाला डावलत असाल तर पैसा काय चीज असते आणि माणूस काय चीज असते हे आम्ही येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेत निकाला दिवशी हे सगळं समजून जाईल। आम्ही सर्व पदाधिकारी भाजपचा राजीनामा देऊन पाटील यांना अपक्ष उभं करून निवडून आणू असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला। मोठ्या संख्येनं नागरिक सोबत असल्याचं पाहून दीपक पाटील यांनाही अश्रू अनावर झाले होते। दरम्यान अचानक नागरिक रस्त्यावर उतरल्यानं या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती। दरम्यान गावभागच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली। नागरिकांच्या या भूमिकेची दिवसभर शहरात चर्चा सुरू होती।